मित्रांनो, मृदा व जलसंधारण विभागामध्ये 670 जागांसाठीची पदभरती सुरू आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण त्याचा फॉर्म कसा भरायचा ते आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, याच्यासाठी पात्रता काय आवश्यक आहे, त्याच्यानंतर बाकीचे वॅकन्सी मॅट्रिक्स, त्याच्यानंतर परीक्षेचा अभ्यासक्रम, अशी सगळी माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, जेणेकरून मित्रांनो सगळी माहिती तुम्हाला मिळेल। आता मित्रांनो, याच्यासाठी पात्रता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। तर सिव्हिल इंजिनिअरिंग याच्यासाठी रिक्वायर आहे मित्रांनो डिग्री किंवा डिप्लोमा। आता मित्रांनो, इंजिनियर लोक जे असतात म्हणजे इंजिनियर विद्यार्थी जे असतात, तर मित्रांनो ते जे आहे ते टेक्निकल गोष्टी जाणतात, फॉर्म जे आहे ते भरू शकतात। तरी देखील मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरताना तुमच्याकडून काही चुका ज्या आहेत त्या होऊ नये म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ पहा, जेणेकरून मित्रांनो भविष्यात तुम्हाला काही अडचण येणार नाही। ठीक आहे। सोबतच मित्रांनो, तुम्ही विविध आपल्या टेस्ट सिरीज, प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲपवर उपलब्ध आहे, कोर्सेस आहे, बॅचेस आहे मित्रांनो, तुम्ही प्रवेश घेऊ शकता। अतिशय कमी फी आहे। डिटेलमध्ये मित्रांनो तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन जे आहे ते केलेलं आहे। तसंच मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरिंग साठी तुम्हाला इथे स्टडी मटेरियल सुद्धा अवेलेबल आहे, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सुद्धा अवेलेबल आहेत। इन्स्टंट अपडेटसाठी, व्होकॅब्युलरीसाठी मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात। तसेच मित्रांनो, टेलिग्राम नसेल तर तुम्ही व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आपले जॉईन करू शकतात। तर पहा मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर मित्रांनो तुम्ही क्लिक करायचं आहे। जसं मित्रांनो तुम्ही त्या लिंकवर क्लिक करता तर मित्रांनो तुमच्या समोर अशा पद्धतीची वेबसाईट जी आहे ती ओपन होते। तर पहा मित्रांनो, TCS मार्फत ही पदभरती जी आहे ती घेतली जाते। तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल तर जाहिरात इथून पाहू शकता, आपल्या ॲपवर किंवा टेलिग्रामवर सुद्धा तुम्हाला जाहिरात जी आहे ती मिळून जाईल। आता तुम्हाला मित्रांनो 10 जानेवारी पर्यंत फॉर्म जे आहे ते भरता येणार आहे। तुम्हाला आता अगोदर काय करायचं, रजिस्ट्रेशन करायचं, त्याच्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकता आयडी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर। तर चला सुरुवातीला आपण रजिस्ट्रेशन जे आहे ते करून घेऊयात। तर पहा मित्रांनो, इथे तुम्हाला उमेदवाराचे नाव टाकायचे, पहिले नाव टाकायचे। आता मित्रांनो मी तुम्हाला एक फॉर्म जो आहे तो भरून दाखवतो आहे इथे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या नावात बदल झाला असेल तर येस करायचं आहे, अन्यथा इथे मित्रांनो नाही म्हणायचं आहे। त्यानंतर इथे जन्मतारीख तुम्हाला इथे निवडायची। मी मित्रांनो रॅन्डम काहीतरी निवडले, तुम्ही व्यवस्थित इथे निवडायचं आहे। त्याच्यानंतर मेल फिमेल इथे निवडायचं आहे। वडिलांचं नाव जे आहे ते इथे तुम्हाला टाकायचं आहे। पूर्ण नाव मित्रांनो इथे तुम्हाला टाकायचं आहे। ठीक आहे। त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे। पुढे मोबाईल नंबर जो आहे तो कन्फर्म करायचा आहे। आणि मित्रांनो, या मोबाईल नंबरवर आणि ईमेल आयडी वर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड जो आहे त्याचा मेसेज येत असतो, हॉल तिकीटचा मेसेज येत असतो। त्याच्यामुळे मित्रांनो इथे जो आहे तुम्ही व्यवस्थित टाकायचा आहे। ठीक आहे। ईमेल आयडी टाकायचा आहे, ईमेल आयडी पुन्हा कन्फर्म करायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला काही अडचण असेल तर हा नंबर जो तुम्हाला दिसतोय तर व्हॉट्सअप नंबर सुद्धा हाच आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही इथे विचारू शकतात। ठीक आहे। त्याच्यानंतर इथे तुमचा 10वीचा मित्रांनो रोल नंबर जो असतो, सीट नंबर जो असतो तो इथे टाकायचा। त्याच्यानंतर तुम्ही कधी पासआउट झाला ते वर्ष मित्रांनो तुम्हाला इथं जे आहे ते 10वीचं टाकायचं आहे। ठीक आहे। जे काही असेल ते तुम्ही इथं टाकून द्यायचं आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर इथे मित्रांनो एक्झाम सेंटर तुम्हाला निवडायचे, 3 एक्झाम सेंटर तुम्ही देऊ शकतात। आता TCS मित्रांनो बऱ्याच वेळेस असं TCS ने केलेलं आहे, जे 3 सेंटर निवडले त्याच्यापैकी दिलंच नाही। परंतु मित्रांनो हे जे आहे ते थोड्या काही कमी केसेसमध्ये झाले, परंतु मोस्ट ऑफ जे आहे तुम्ही निवडलेले सेंटरपैकी जे आहे तुम्हाला मिळून जातं। तर इथले मी कुठले 3 सेंटर जे आहेत ते निवडलेले, तुम्ही मित्रांनो तुमच्या जवळचे सेंटर निवडा, म्हणजे तुम्हाला जाण्या येण्यासाठी सोपं राहील। त्यानंतर जनरेट OTP याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे मित्रांनो हा कॅप्चा जो आहे तो टाकायचा आहे। कॅप्चा कशासाठी असतो मित्रांनो, आता इंजिनियर विद्यार्थीची पाहत असतील तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल कॅप्चा कशासाठी असतो। तर आलेला OTP जो आहे तुम्ही टाकायचा आहे। OTP मित्रांनो तुम्हाला SMS ला पण येतो आणि ईमेलला पण येतो। जर OTP नाही आला मित्रांनो, काही काळजी करायचं नाही, रिसेंड म्हणायचं। पुन्हा रिसेंड केलं की OTP तुम्हाला येऊन जातो। लगेच रिसेंड नाही करायचं, थोडंसं थांबून घ्यायचं। त्यानंतर व्हॅलिडिटी या बटनावर क्लिक करायचा, OTP सगळं सक्सेसफुली व्हॅलिडेट होऊन जातो। त्यानंतर आय ॲग्रीवर क्लिक करायचा। त्यानंतर हा जो कॅप्चा तुम्हाला दिसतोय तो कॅप्चा इथे एंटर करायचा। मोबाईलवरून सुद्धा मित्रांनो तुम्ही फॉर्म जो आहे तो भरू शकतात, फक्त तुम्हाला डिटेल जे आहे त्या व्यवस्थित माहीत पाहिजे की कुठं काय भरायचं। त्यानंतर मित्रांनो इथं जे आहे तुम्हाला कन्फर्म करायचे आहे डिटेल्स। आता मित्रांनो या डिटेल्स जे आहे त्या तुम्ही व्यवस्थित टाकायचं आहे, पूर्ण नाव टाकायचं आहे। मी इथं पूर्ण जे आहे ते टाकलेलं नाही आहे। ठीक आहे। पूर्ण टाकायचं आहे आणि नंतर हे सगळे जे आहे ते टिक करायचे, चेकबॉक्स सगळे चेक करायचे। त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। एकदा तुम्ही सबमिट केल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही काहीच एडिट करू शकत नाही, तुमचं नाव नाही, तुमचा ईमेल आयडी नाही, मोबाईल नंबर नाही। ठीक आहे। त्याच्यामुळे तुम्ही इथे व्यवस्थित चेक करून घ्यायचं। त्यानंतर ओके या बटनावर क्लिक करायचं आहे। ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता तुमचं लॉग इन होईल। लॉग इन आयडी आणि पासवर्ड मित्रांनो तुमचा जो आहे तो क्रिएट झाला। आता बघा तो तुम्हाला तुमच्या SMS ला आला असेल, तसेच मित्रांनो तुम्हाला ईमेलला सुद्धा तो मिळून जातो। तर आता गो टू ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता बघा आपल्याला फॉर्म जो आहे तो खरा फॉर्म आपल्याला इथून भरायचा आहे। तर पहा इथे टिप दिलेली आहे। तर मित्रांनो, बिफोर अप्लाइंग प्लीज गो थ्रू द ॲडव्हर्टाइजमेंट, म्हणजे मी जाहिरात काळजीपूर्वक वाचली आहे।
याच्या संदर्भात असतं ते. आता तुम्हाला इथे पोस्ट निवडायची. आता मित्रांनो याच्यामध्ये जे आहे ती पोस्ट एकच आहे, जलसंधारण अधिकारी. त्याच्यासाठीच मित्रांनो 670 जागा आहेत. ठीक आहे, तर ती पोस्ट तुम्हाला निवडायची. त्याच्यानंतर बाकीचे डिटेल्स तर आपण भरलेले आहे. इथे मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे. त्यानंतर पुढे सेंटर सुद्धा आपण निवडले, राष्ट्रीयत्व भारतीय, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे रहिवासी यस. त्याच्यानंतर मित्रांनो इथं जे आहे तुमचा डोमेसाईल सर्टिफिकेट टाकायचं आहे. डोमेसाईल नसेल तर तुम्हाला मित्रांनो जन्म दाखल्याचं सर्टिफिकेट टाकायचे. संस्थेचं नाव टाकायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, ऑफिस ऑफ जे पण असेल जिथून तुम्ही काढला असेल ते टाकायचं, ऑफिस ऑफ पुढे जे काही असेल ते. ठीक आहे, संस्थेचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर कधी काढलं तुम्ही, शाळा सोडल्याचा दाखला असेल, डोमेसाईल असेल, जे काही असेल मित्रांनो, कधी दाखला काढला ते. त्याच्यानंतर इथे तो नंबर टाकायचा आहे. ठीक आहे, नंबर मित्रांनो व्यवस्थित पाहून टाकायचं. मी तुम्हाला डेमो फॉर्म जो आहे तो भरून दाखवतोय. त्यानंतर इथे कॅटेगरी निवडायची. कॅटेगरी निवडल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे डिटेल भरावं लागतील जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये येत असाल तर. ठीक आहे, इथे जन्म खून मित्रांनो टाकावी लागेल. तर इथे काहीतरी टाकायचं, स्कार किंवा स्कार ऑन फेस किंवा मोल ऑन फेस, जे काय असेल मित्रांनो तुमच्या शरीरावर कुठेही काही खून असेल जी परमनंट आहे, जी अशी मिटवली जात नाही, तर ते तुम्ही इथे टाकू शकतात. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इथे ID कार्ड टाकायचं आहे कुठलंही एक. आता मी इथे पॅन कार्ड सिलेक्ट करतो आणि बाकीचे सगळे जे आहे ते नाही करून टाकतो. ठीक आहे, नो 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 केलं. त्यानंतर ते पॅन कार्डचा नंबर जो आहे तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर पॅन कार्डवर जसं नाव असेल तसं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे मित्रांनो. नंबर चुकला. त्यानंतर जसं नाव असेल पॅन कार्डवर तसं तुम्हाला इथे टाकायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे ही जे चेकबॉक्स दिसतोय त्यावर टिक करायचं आणि सेव्ह नेक्स्ट यावर क्लिक करायचं. त्यानंतर ॲडिशनल डिटेलमध्ये पहा तुम्हाला काय भरायचं आहे. तर या अगोदर तुम्हाला कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबंधित केलं आहे का, नाही म्हणायचं. इथे तुमच्याकडे कुठं रेकॉर्ड नसेल, केलं असेल तरी पण इथे नाही म्हणा, आणि रेकॉर्ड नसेल तर नाही म्हणा, रेकॉर्ड असेल तर इथे येस म्हणावं लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य किंवा पाल्य आहात का असाल तर येस करा. तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का, येस करा. असेल तर, नसेल तर नाही. त्याच्यानंतर गुणवंत खेळाडू PWD म्हणजे पर्सनल विथ बेंचमार्क डिसेबिलिटी असेल तर इथे तुम्ही येस करू शकतात, अन्यथा इथे नाही करा. अनाथ असाल तर इथे येस करायचं आहे, अन्यथा नाही करायचं आहे. आणि मित्रांनो जेव्हा तुम्ही येस करता तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट असतं प्रत्येक याच्यात, तर ते सर्टिफिकेट किंवा डिटेल्स असतात ते तुम्हाला टाकायचे आहे. त्याच्यानंतर अदर डिटेल्समध्ये मित्रांनो इथे FIR, गुन्हेगार हे सगळं दिलं मित्रांनो. इथे तुम्हाला जास्त डोकं लावायचं नाही, सगळं नो करून टाकायचं आहे. ठीक आहे, न्यायालयीन चौकशी वगैरे सगळं नो करून टाकायचं. त्याच्यानंतर इथे तुम्हाला पत्ता जो आहे तो टाकायचा आहे. देश इथे मित्रांनो निवडायचा आहे तुम्हाला. देश सगळे भारतीयच असतील मित्रांनो, बाहेरचं इथे ॲप्लिकेशन करायला अलाउड नाही आहे. जिल्हा इथे तुम्हाला तुमचा निवडायचा आहे. त्यानंतर इथे पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर जो तुमचा परमनंट ॲड्रेस आहे तो संपर्काचा पत्ता आहे, याच्यावर मित्रांनो टिक करून टाकायचा. ॲड्रेस जे आहे ते दोन्ही तुमचे येऊन जातात. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं. आता मित्रांनो तुम्हाला काय निवडायचं आहे, क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स. आता मित्रांनो तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे का, येस करायचं आहे. महाराष्ट्रात राहत आहे, 100% ज्ञान असणार तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर शैक्षणिक म्हणजे तुम्ही 10वीचं जे 10वी पासआउट केलं तर ते कोणतं बोर्ड आहे, CBSE की स्टेट बोर्ड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे संस्थेचं नाव टाकायचं असेल, जे पण असेल ते. आता मित्रांनो इथे मी शॉर्टमध्ये टाकतोय. तुम्ही जे आहे ते पूर्ण नाव टाकायचं आहे, शाळेचं नाव टाकायचं किंवा शाळा जी संस्था चालवते त्या संस्थेचं टाकायचं आहे. ठीक आहे, गोखले एज्युकेशन सोसायटी असेल किंवा इतर कुठलीही सोसायटी असेल, संस्था असेल. ठीक आहे, रयत शिक्षण संस्था ते टाकू शकतात किंवा डायरेक्ट शाळेचं नाव टाकलं तरी चालतंय. ठीक आहे, इथे तुम्हाला काय करायचं आहे, प्राप्त गुण टाकायचे. त्यानंतर तुमचा पेपर जो आहे तो कितीपैकी होता तो टाकायचा आहे. त्यानंतर तुमची ते मार्क्स जे आहे ते कॅल्क्युलेट होऊन येतात. त्यानंतर पासिंग महिना तो आपण टाकलेलाच आहे. त्यानंतर ते 12वीचे डिटेल जे आहे ते कंपल्सरी नाही आहे, पण तो टाकून द्या. ठीक आहे, इथे शाळेचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर इथे पर्सेंटेज निवडायचं आहे. त्याच्यानंतर किती मार्क्स मिळाले तुम्हाला, त्याच्यानंतर मॅक्सिमम मार्क किती होते, सगळे मार्क टोटल किती होते, त्याच्यानंतर पर्सेंटेज निघून येतील. आणि पासआउट तुम्ही कधी झालात ते इथे तुम्हाला निवडायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर डिप्लोमाचे डिटेल्स इथे नाही टाकले तरी चालेल, तुमचं डायरेक्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर. त्याच्यानंतर आता मित्रांनो ग्रॅज्युएशन बघा, तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्येच तुमचा डिग्री किंवा डिप्लोमा याच्यासाठी रिक्वायर्ड आहे. इथे संस्थेचं नाव टाकायचं आहे, जे पण तुमचं इंजिनिअरिंग कॉलेज असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे तुम्ही पासआउट कधी झाला ते पासआउटची मित्रांनो इथे तुम्हाला डेट टाकायची. त्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज आहे की CGPA आहे की ग्रेड ऑफ मार्क्स आहे, जसं तुमच्या मार्कशीटवर दिलं असेल ते मित्रांनो इथे टाकून द्या. जास्त मल्टिप्लाइंग फॅक्टर वगैरे याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. ठीक आहे, आता मित्रांनो मी इथं जे आहे ते शॉर्टमध्ये काहीतरी टाकतोय. तुम्ही मित्रांनो व्यवस्थित जे आहे तुमच्या याच्यावर पाहून, तुमच्या मार्कशीटवर पाहून व्यवस्थित इथे टाकायचे. पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर नक्की टाका. इथे मित्रांनो तुम्हाला एक एज जे आहे ते इथे मिळतो, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं म्हणजे हायर क्वालिफिकेशन तुमच्याकडे असतं.
एक्सपिरियन्स तुम्ही कुठे काम केलं असेल 1 वर्ष 2 वर्ष 6 महिने, तर इथे मित्रांनो संस्थेचं नाव टाकायचं आहे, कोणत्या पदावर काम केलं, त्याच्यानंतर कधीपासून कधीपर्यंत केलं इथे तुम्ही ऍड करून ठेवायचं आहे. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला जे आहे ते फोटो अपलोड करायचा आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. पुढे इथे मित्रांनो तुम्हाला सही अपलोड करायची. त्यानंतर इथे मित्रांनो 10वीचं तुम्हाला प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, 12वीचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर इथे डिग्रीचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे तुमच्या पदवीचं. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर टाका, नाही तर अन्यथा गरजेचं नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे डोमिसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे टाकणं, अनुभव प्रमाणपत्र असेल तर टाका. बाकी मित्रांनो काही ITI असेल, MSc ITI असेल ते इथे तुम्ही अपलोड करू शकतात आणि पॅन कार्ड इथे अपलोड करायचं आहे. आणि इतर काही आणखी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी वगैरे किंवा इतर रिलेटेड काही डॉक्युमेंट असतील तर सगळ्यांची कंबाईन फाईल करायची आणि इथे सगळे अपलोड करून द्यायचे आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता मित्रांनो इथे जे आहे ते डिप्लोमाचं दाखवत नाही आहे. ठीक आहे, डिप्लोमाचं जर नाही दाखवलं तुम्हाला तर डिग्रीचे या ठिकाणी सुद्धा तुम्ही डिप्लोमाचं सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करू शकतात. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही फॉर्म जो आहे तुमचा भरू शकता. त्यानंतर या सगळ्या टिकवर तुम्ही जे आहे ते सगळे चेकबॉक्सवर टिक करायचे, चेक करायचे आणि त्याच्यानंतर मित्रांनो लास्टला आय ॲग्री, त्यानंतर इथे हा कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक करायचे आणि सबमिट करायचे. ठीक आहे, हे सबमिट केल्यानंतर मित्रांनो डॉक्युमेंट अँड पेमेंट या लास्ट स्टेपवर आपण आहोत. त्यानंतर तुमचं पेमेंटचं जे आहे ते गेटवे ओपन होतं, तर तिथून तुम्ही जे आहे ते QR कोडने किंवा डेबिट कार्डने जे आहे ते पेमेंट करू शकतात. त्याच्यानंतर पेमेंट झाल्यानंतर पेमेंट स्लिप आणि मित्रांनो फॉर्मची प्रिंट घ्यायची आणि तुमचा फॉर्म जो आहे तो भरला गेला. ठीक आहे, तर याच्यामध्ये महत्त्वाचं काय होतं, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि ॲडिशनल डिटेल्स तसेच पर्सनल डिटेल्स, तर सगळी माहिती आपण जी आहे ती व्यवस्थित पाहिलेली आहे. तरी मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण असेल तर खाली कमेंटमध्ये टाका, जेणेकरून मित्रांनो त्याच्यावर जे आहे ते तुम्हाला रिप्लाय त्याचा मिळून जाईल. ठीक आहे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनो तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तसेच मित्रांनो या भरतीबाबत जास्त तुम्हाला माहित नसेल, तुम्ही कन्फ्यूज असाल फॉर्म भरू की नको, मित्रांनो हा जो व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे पात्रतेबाबतचा आणि जाहिरातीबाबतचा, तर तुम्ही मित्रांनो तो व्हिडिओ पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती मिळून जाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही इझिली ठरवू शकतात की फॉर्म आपण भरावा की नाही भरू. ठीक आहे, तर चला मित्रांनो धन्यवाद, थांबतोय, बाय, ऑल ऑफ यू.